करता वंदे वाणी भरपूर करुणावतार संसार सदा वसंता
भोले
परम पवित्र महापर्व मावशी बसा बसा त्या कोण काय वाटते बस बसली 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 बस 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 बसली बसली तिने एवढ्या गर्दीत प्रसाद वाटायला सुरुवात केली. एक माता दर्जी बोरगावला रामायण झाला दर्शनाला आली हातात चपला घेऊन आली होती वरती. म्हटलं आता काय करायला काय करतील आता कथा श्रवण करायची सोडली ती प्रसाद वाटत सुटली सगळ्यांना. ते आई बस ना तिथं कशाला तुडवत येते बस बस येत आहे बस 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 तिथं बस गर्दी खूप आहे पुढे नाही जागा द्या तिला जागा द्या पुढे तिथे मला श्री संकटेश्वर भगवान की जय आज के आनंद की जय. तापलेल्या जीवाला शांती देणार संकटसमयी मार्ग दाखवणार सांसारिक जीवाला असहाय्य सांसारिक वेदनेपासून दूर नेणार महाशिवपुराण आज कलश पूर्तीकडे जात असताना महापर्व 183 वर्षानंतर येणारी आजचा योग महाशिवरात्रीचा. आज जो पुरुष शिवरात्रीच्या मध्यान्ह काळापर्यंत जागरण करेल शिव कीर्तन करेल किंबहुना नर्तन करून शिव नामाचा गजर करत राहील. मला आज एक मेसेज आला बरं काय मला एक मेसेज आला की महाराज जगात तुमचं शिवपुराण चांगलं चाललंय फक्त जी लोक नाचतात ना पोरं नाचतात ना यांना भविष्यात वाईट वळण लागेल म्हणे. तुमच्या इथून मेसेज होत त्यांना काय माहितीये डीजे पुढं नाचण्यापेक्षा प्रमाणे तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जो शिव कथेत नाचेल जो राम कथेत नाचेल भगवंत म्हणतात प्रपंचातलं तिकडं नाचणं बंद करील. आयुष्यामध्ये बाकीकडे नाचण्यापेक्षा इथं जो नाचेल ना पापाची निवृत्ती होत राहते. महापुराण सांगतं शिवरात्रीच्या दिवशी जो नाचून जय जयकार करेल माझ्या शिवाचा माझ्या भोले बाबाचा तो कधी दरिद्री राहणार नाही तो कधी रोगयुक्त राहणार प्रापंचिक दुःखापासून त्याला निवृत्ती मिळेल. खर तर शिवरात्र ही परम पावन पवित्र करणारी म्हणून आज आपण दीपदान करणार आहोत. जी स्त्री महाशिवरात्रीच्या दिवशी भगवंत शिवाची पूजा करेल अर्चना करेल बेलपत्र शमीपत्र पिंपळपान काळी मिरची कमलगट्टा आणि एक जल भगवंत शिवाला समर्पित करील तिचं सौभाग्य अबाधित राहत.
तिचं कुंकू आभादित राहत. जी कन्या आजच्या दिवशी उपवास करेल, भगवंत शिवाला 21 बेलपत्र 21 धोत्र्याची फुलं समर्पित करेल, तिला इच्छित मनोवांछित पती मिळेल. आजच्या शिवरात्रीच्या दिवशी जो नर 12 वाजेपर्यंत जागरण करेल, शिवाचं चिंतन करेल, दिवसभर पंचाक्षरी मंत्राचा जप करेल प्रणव लावून, त्याच्या जीवनामध्ये त्याला कधीही अनारोग्य होणार नाही आणि अकाली मृत्यू होणार नाही. तो ऐश्वर्य संपन्न होईल. महाशिवपुराणाने सांगितलं. महाशिवपुराणाच्या दिवशी खर तर गोकर्ण महाबळेश्वर या लिंगावर शिवरात्रीच्या दिवशी एक कथा एका चांडाळणीची येते. शिव लोकात गेली. ही चांडाळी पूर्वजन्मी सुंदर ब्राह्मण कन्या होती. देवानं तुम्हाला आयुष्य दिलं. 3 योगानं शिव तुमच्यापासून दूर जातो. एक आत्मज वियोग आहे, एक प्रारब्धज वियोग आहे आणि एक प्रमादज वियोग आहे. एक प्रारब्धानं दूर जाईल. शिव भगवंत भेटतात तुम्हाला पार्वतीचे, पण तुमचं प्रारब्ध असं असतं की मागच्या जन्मामध्ये किंवा अनंत जन्म तुम्ही भोगत 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 आलेला असता. आपल्याला ज्ञात नाही मागचा जन्म कुणाचा, आपण कोण होतो, कुठे होतो, कसं आलो, काही माहिती नाही, पण भोगावं लागतं हे मात्र निश्चित. आणि म्हणून काही वेळेला प्रारब्धच वियोगानं माझा भोले बाबा आपल्या पासून दूर जातात. कधी आत्मज वियोग असतो, आत्म्यावर आलेले मळब असतं. काहींनी शिवरात्र पकडली, दुपारपर्यंत त्यांना वाटलं शिवनाम जप करावा. दुपारनंतर आता काय, पोटात ज्यावेळी भुकेनं व्याकुळ झाला, शिवनाम बाजूला राहिलं आणि आत्म्यानं चिंतन चालू केलं भोजनाचं. काही जण भोजन करताना सुद्धा वास्तविक त्यांना कळलं नाही भोजन हेच भोजन आहे काय. काहींनी भोजनालाच भोजन मानलं. त्या दिवशी डाळ भट्टी इतकी चांगली होती की ती शिवरात्रीला जप करताना सुद्धा आठवते. भोजन करणं पाप नाही, पण भजन करताना भोजन आठवणं हे पाप आहे. ते पाप आहे. आणि म्हणून भगवंतावर किती प्रेम करावं. माणूस प्रेमाची पात्र बदलत राहतो. लहान होता त्यावेळी आईवर प्रेम केलं, थोडासा मोठा झाला खेळण्यांवर प्रेम केलं, थोडासा मोठा झाला मित्रांवर प्रेम केलं, आता थोडासा मोठा झाला बायकोवर प्रेम केलं. पण लग्न झाल्यावर 2-4 वर्षांना म्हणतो मीच मूर्ख होतो तुझ्यावर प्रेम केलं. मग पोरं कामाला येतील म्हणून मुलांवर का प्रेम करत. पोरही नंतर जेवढं पाहिजे तेवढं प्रेम देत नाही. मग म्हणतो कोणी कुणाचं नाही, आपल्याकडे मरता समय थोडाफार पैसा पाहिजे, मग पैशावर प्रेम करतो. पण इंद्रिय बगावत करता, इंद्रिय धोका देतात तुम्हाला, त्यावेळी पैसा सुद्धा कामाचा नाही, त्यावेळी माझा भोले बाबा कामाचा. आयुष्यभराचं जी संपत्ती आहे ती तुम्ही जमा करून ठेवली, तुम्ही करत नाही. तेरा पल पल बीता जाए चुमुक से जप ले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए चुमुक से जप ले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए चुमुक से जप ले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए चुमुक से जप ले नमः शिवाय. चुमुक से जप ले नमः शिवाय. चुमुक से जप ले नमः शिवाय. Shiva.
अवसर खाली न जाए मुझसे जपले नमः शिवाय हो फिर अवसर खाली न जाए मुझसे जपले नमः शिवाय एक एक क्षण निघून चालला तुझा. ती चांडाळीन पूर्व जन्मामध्ये ब्राह्मण पत्नी होती. मी सांगत होतो काहींचं विषयांवर प्रेम आहे तर काहींचं माझ्या भोले बाबावर प्रेम आहे. मी एक कथा वाचली होती 252 वैष्णव की कथा. तिथं बोडाना नावाचा एक कृष्ण भक्त होता वृंदावन मध्ये. रोज कृष्णाच्या दर्शनाला जायचं. नितांत प्रेम परमात्म्यावर. मरत असताना सुद्धा शेवटच्या क्षणाला शिवानं दर्शन दिलं एवढं, कृष्णानं दर्शन दिलं एवढं प्रेम. ब्राह्मण आहे, भगवंत शिवावर एवढं प्रेम करतो, एवढं शिवावर प्रेम करतो. सकाळी चाललेला आहे शिवाच्या दर्शनात आणि एका फुलोऱ्याच्या दुकानापुढून चालला. माळ्याचं दुकान आहे, तिथं त्यानं कमळाचं फुल पाहिजे. त्याला वाटलं माझ्या शिवपिंडीवर माझ्या भोले बाबाला एक लोटा जल समर्पित केलं आणि एक कमल पुष्प जर अर्पण केलं तर माझा भोले बाबा किती आनंदी होईल. म्हणून त्यानं त्या फुलोऱ्याला विचारलं याची किंमत किती. त्यानं सांगितलं 10 रुपये. म्हणला द्या. ते फूल देत असताना तिथे एक पठाण आला आणि तो एका वेशेकडे चालला होता. त्याच्या मनात विचार आला हे फुल जर मी वेशेला दिलं तर किती प्रसन्न होईल. त्यानं विचारलं किंमत काय. तो फुलोरा म्हटला मी दिलं 10 रुपयाला. हा म्हटला मी 100 रुपये देतो. कोण म्हटलं. तो पठाण. हा ब्राह्मण म्हटला मी 1000 रुपये देतो. पठाण म्हणला मी 10,000 देतो. ब्राह्मण म्हणला 15,000. भिक्षुकी करणार आहे बरोबर. पठाण म्हणला 25,000. ब्राह्मण म्हणला 35,000. पठाण म्हणला 50,000. ब्राह्मण म्हणला 75,000. पठाण म्हणला 80. ब्राह्मण म्हणला 90. पठाण म्हणला 95,000. ब्राह्मण म्हणला 1,00,000. क्षणभर विचार केला पठाणानं. 1,00,000मध्ये दुसरी वेश्याई. पण ब्राह्मण म्हणला 1,00,000 गेले तरी चालतील पण हे फुल माझ्या भोले बाबाच्या पिंडीवर गेलं. याला प्रेम. किती धन तुमच्याकडे याला काही किंमत नाही. धन का विस्तर किया नीत को नयन तरसे. धनाचं विस्तर करणारी कैक लोक आहेत. तुम्हाला वाटतं भोग तुम्ही भोगता. भोगाचं भोक्तृत्व संपतं पण भोग मात्र जाग्यावर आहे. दारू पिणारे संपले, ठेले जाग्यावर. गुटखा खाणारे संपले, पानपट्ट्या जाग्यावर आहे. कबीर महाराज म्हणतात लकडी कहे सुतार से क्यों रोंधे मोहे. एक दिन ऐसा आएगा मैं जलाऊ तो हे. लाकूड त्या कबीर महाराज म्हणतो लाकूड त्या सुतारला म्हणतोय बाबा का रंधा मारतो. एक दिवस बिगर रंध्याचा मी तुला पेटवणार. कपड़ा कहे दर्जी से क्यों कतराई मोहे. एक दिन ऐसा आएगा मैं ढकावतोय. कपडा त्या शिंप्याला म्हणतो का कापतो रे राजा. एक दिवस बिगर कापता मी तुला ढाकणार आहे, झाकणार आहे. मिट्टी कहे कुंभार से. जी ब्रँडेड करून जगतात की नाही. घड्याळ ब्रँडेड पाहिजे, चप्पल ब्रँडेड पाहिजे, कपडे ब्रँडेड पाहिजे. शेवटी मांजरपाट मध्ये ब्रँडेड येत नाही. आणि ईश्वर निर्मितीच्या पुढे हात घालता येत नाही. मोदी साहेब असू द्या, पंतप्रधान नाही तर राष्ट्रपती असू द्या, नाहीतर अजून कोणी असू द्या, एक ऍटम निर्माण करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही.
निसर्गाच्या पलीकडे हात घालता येत नाही. शिव तत्व जर सोडलं त्याच्या पलीकडे कुणाला हात घालता येत नाही. मोदी साहेब जरी असले तरी खाणार काय? गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. काय इंद्रदेवाची बायको चपात्या करून पाठवेल त्यांना? ब्रह्मदेवाची बायको तांदूळ भात घालून पाठवेल काय? फक्त खातील सोन्याच्या ताटात, राज शिष्टाचार आहे आणि गरीब हातावर भाकरी घेऊन खाईल. पण भूक श्रीमंत 99,000च्या गादीवर झोपेल आणि गरीब पोत्यावर झोपेल. पण झोप एकच आहे. श्रीमंत मेला तर अख्खा जिल्हा मैतीला येईल आणि गरीब मेला तर बेवारस म्हणून पोलीस जाळून येतील. पण स्मशानात जायची वाट एकच आहे. एकच. सावध झालं पाहिजे. म्हणून प्रारब्धच वियोगानं देव दूर जातो, कधी कधी आत्मज वियोगानं दूर जातो, कधी कधी प्रमादच वियोगानं दूर जातो. माणसं चांगली वागतात सुरुवातीच्या काळात, ईश्वर भेटतोही, पण नंतर वर्तन एवढं बिघडतं की ईश्वर आपोआप त्या पिंडाला सोडून निघून जातो. याला प्रमादच वियोग म्हणायचा. मी त्याविषयी बोललो. गोदावरीमध्ये जर गटार येऊन मिळालं तर कोणी म्हणणार नाही गटार आहे ते. गोदावरीचं पाणी म्हणतील, तीर्थ म्हणतील, पण त्या गटारानं जर गोदावरीला सोडलं थुंकणार सुद्धा नाही लोक. वाक्य ध्यानात ठेवा. तसं परमात्म्याला ज्या दिवशी तुम्ही भेटाल त्या दिवशी जीव शिवायक्य होईल. पण एकदा का देवाला सोडलं की सगळं संपलं. ही ब्राह्मण कुळात जन्माला आली. आपण ज्या कुळात जन्माला आलो, अगा स्वधर्म आपुला कठीण जरी झाला. आपला स्वधर्म कठीण असला तरी आपण तो पाळला पाहिजे. हिंदू धर्मा इतका श्रेष्ठ धर्म या जगाच्या पाठीवर दुसरा कोणता नाही. जात कोणती हे सोडून द्या, जातीला महत्व नाही हो. जातीला काय महत्व आहे? प्रभूची लेख रे सारी, तयाला सर्व ही प्यारी, कुणाना हीन लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. कोणत्या जातीत जन्माला आला त्याला काय महत्व आहे? जात महत्वाची नाही. जीव हिंदू धर्मात जन्माला आला याच्या इतकं मोठं भव्य आणि तुम्हाला सांगू एकमेव भारत देश आहे की जिथं भगवंत प्राप्ती तुम्हाला होऊ शकते. म्हणून जन्माला आला ना, सावध हो. आयुष्य निघून जाईल फार फास्ट. इतकं पटकन निघून जाईल की हाताला काही लागायचं नाही. म्हणून मी म्हणलो माइंड सेट केला पाहिजे. बायकांच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आले, जेवायला डिनर सेट आले, झोपायला सोफा सेट आले, चहा प्यायला टी सेट आलाय, पण माणसाचा माइंड मात्र अपसेट आहे. आणि जोपर्यंत माणसाचा माइंड सेट होत नाही तोपर्यंत भोले बाबा कृपा करत नाही. हरी भजन बाबा रे, हरी भजन बाबा रे, हरी भजन बाबा रे, हरी भजन बाबा रे. तेरा जन्म सफल हो जाए, तेरा जन्म सफल हो जाए. धन धन करता घूमता, तेरे साथ ना कुछ नहीं आवे. हरि भजन बाबा रे, हरि भजन बाबा रे, हरि भजन बाबा रे. धन 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 करत काय फिरतो? आयुष्यभर धन 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 करते. शेवटी पोरं लिहितात आमच्या पूज्य पिताश्रीचं निधन झालं. एका स्मशानभूमीच्या बाहेरचं वाक्य होतं मी वाचलेलं. अखीर तेरी मंजिल यही थी पगले, आखिर तेरी मंजिल यही थी, लेकिन जमाना गुजर गया आते आते. क्या दिया तुझी जमाने ने, तुझे अपनों ने ही जला दिया जाते जाते. तुला आपल्यानेच पेटवला रे. उलट घरी आल्या वेगवेगळ्या घरातून आलेल्या भाज्या भाकरी याच्यावर जोरात ताव झाला. काय झालं? रोजच्या पेक्षा चांगली पंगत झाली. तू असं समजू नको माझ्याशिवाय काय होत नाही. सावध हो. इथं तुझं कुणी नाही. एकटे भोले बाबा जर सोडला ना, एकटा भोले बाबा सोडला तर आपलं कोण नाही या जगात. परमात्मा जीव शिव ऐक्य स्वरूप जोपर्यंत होत नाही त्याला कळत नाही. ही ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आली, लग्न करून गेली. लग्न केल्याबरोबर आपल्या पती बरोबर काही काळ सुखात राहिली.
नवऱ्याला आजार झाला. बायकोची परीक्षा दारिद्र्याच्या काळात असते आणि नवऱ्याच्या आजारपणात असते. मुलीची परीक्षा लग्नाच्या अगोदर, मुलाची परीक्षा लग्नाच्या नंतर, भावाची परीक्षा भांडणात, मित्राची परीक्षा संकट काळात, पत्नीची परीक्षा दारिद्र्याच्या काळात आणि नवऱ्याच्या आजारपणात, आणि नवऱ्याची परीक्षा पत्नीच्या आजारपणात, आणि भक्ताची परीक्षा भक्ती करताना. वास प्रत्येकाच्या परीक्षा. मुलगी लग्नाच्या अगोदर कशी वागते याच्यावर तिचा जर पाय घसरला तर पुढचं आयुष्य संपलं. मुलगा बायको आल्यावर आई बापाशी कसा वागतो इथं त्याची परीक्षा. भावाची परीक्षा भांडणात आहे. लक्ष्मणासारखा एक तरी भाऊ पाहिजे गड्या, एक तरी भाऊ. तमसा नदीच्या तीरावर पहिला मुक्काम झाला ना रामाचा. सगळे अयोध्यावासी प्रेम करतात राघवावर. किती प्रेम करावं माझ्या राघव सरकारवर अयोध्यावासियानं. 14 वर्ष माझा राघव वनात जाणार, ब्रह्मचर्याचं पालन करणार, तर 14 वर्ष अयोध्येमध्ये नवीन पूर्व जन्माला आलं नाही. किती मोठा त्याग. 14 वर्ष अयोध्येमध्ये पाळणा हल्ला नाही आणि 14 वर्ष शिजलेलं अन्न अयोध्येवासियांनी खाल्लं नाही. पण पहिली रात्र तमसा नदीच्या तीरावर सगळे अयोध्येची लोक आलीत, आम्ही जाणार रामाबरोबर, आणि सगळे झोपलेत. तमसा नदीच्या पात्रात माझा राघव, माझी जानकी उशाला दगड घेऊन झोपलेत वाळूमध्ये. आणि रात्री मध्यरात्री रडण्याचा आवाज आला म्हणून सुमंत प्रधान जागे होतात. पाहतात कोण रडतंय, तर मोठ्या मोठ्यानं लक्ष्मण रडत होता. का रडतो लखन? सुमंतजी, माझे आईबाप असे दगडावर आणि वाळूवर झोपलेले मी कधी पाहिले नाही. राजगादीवर झोपणारा माझा दादा, माझी जानकी माता आज वाळूवर झोपली. सुमंतजी, मला त्रास होतो हे सगळं पाहताना. एक भाऊ असा पाहिजे. भावानं काय म्हणावं? होय, आत्ताचे भाऊ वेगळे बरोबर. भावानं म्हणावं, दादा माझं ते माझच आणि तुझं सुद्धा माझच, नाही का? माझं ते माझच आणि तुझं सुद्धा. झाली शिवरात्र आपली. भावानं म्हणावं, ए दादा तुझं ते तुझंच आणि माझं सुद्धा तुझंच. याला भाऊ म्हणावं. काय म्हणावं? याला भाऊ म्हणावं. भावाची परीक्षा भांड, बायकोची परीक्षा दारिद्र्याच्या काळात आहे आणि पतीच्या आजारपणात. पत्नीचं आजारपण याच्यात पतीची परीक्षा आहे. पत्नीनंच एकनिष्ठ राहावं असं काही नाही, पतीनं सुद्धा राहावं. दशक्रियाच्या दिवशी पत्नी जर गेली ना, हा लोकांना सांगतो माझं काही नाही हो, तो पोरांची अडचण आहे, आता दुसरं बघावं लागेल. काही पोरांची काही अडचण नसते, याचीच अडचण असते. काय असते? पतीची सुद्धा परीक्षा आहे. भक्ताची परीक्षा भक्ती करतात. हिच्या नवऱ्याला दुर्धर आजार झाला ना, आजार झाल्याबरोबर तो मरण पावला. जावयाचं उत्तर कार्य केलं आणि बापानं पुरीला घेऊन आला. त्या ब्राह्मणाला वाईट वाटलं. बाप कधी मरतो सांगू का? भागवतानं सांगितलं बाप कधी मरतो. मरेपर्यंत कर्ज फिटलं नाही, तो पुरुष जिवंतपणे मेला. पोरं आज्ञेत नाही, जिवंतपणे मेला. पोरं ऐकत नाही, जिवंतपणे मेला. शेजार भांडकुदळ आहे, तो पुरुष जिवंतपणे मेला. ज्याची बायको कर्कश आहे तो जिवंतपणे मेला. आणि ज्याची मुलगी विधवा होऊन घरी आली, तिचं कपाळ ज्या बापाला पाहावं लागतं ना, तो बाप जिवंतपणे मेला. भागवतानं मरणाऱ्यांची यादी दिली जिवंतपणे. हा ब्राह्मण दुःखी आहे, कष्टी आहे. पण काय झालं की बापाच्या इकडे राहू लागली. पण तिचं दूषित कर्म उद्या आलं. कुळाला बट्टा लावणार कर्म करू लागली, व्यभिचार करू लागली. त्या गोष्टीचा बोभाटा झाला. कोणत्या बापाला सहन होईल म्हणून तिच्या नातेवाईकीने बापाने तिला घराच्या बाहेर काढलं. जंगलात राहू लागली. एका शूद्राबरोबर ओळख झाली, तिच्याबरोबर लग्न केलं आणि त्याच्यापासून तिला एक मुलगी झाली. मुलगी झाल्याबरोबर त्या शूद्राच्या घरी मदिरापान करू लागली, मांसाहार करू लागली.
एक दिवस तो शूद्र बाहेर गेला होता, हिनं मदिरा पान केलेल्या मांस खाण्याची इच्छा झाली. मांस खाऊच नाही माणसानं. विशिष्ट डिग्री सेल्सिअसला तापवल्याच्या नंतर त्यातले बॅक्टेरिया मरतात. जसे माणसाला आजार आहे तसे प्राण्यांना सुद्धा आजार आहे. तुम्ही पहा, आपला वर्ग, आपला एक वर्ग, आपला जो वर्ग आहे ना तो कोर्टात आहे आणि एक जात विशिष्ट नेहमी दवाखान्यात आहे पोटाच्या आजारानं. तुम्हाला कळत असेल तर पहा, ते डायजेस्ट होणं. कोरोनाच्या काळात ज्यांनी माळा काढल्या ना ते खाऊन मेलेत, कारण त्यांची सिस्टीम इतकी वीक झाली होती पचवायची, तरी पण त्यांनी तोडल्या माळा. शाकाहारासारखा उत्तम आहार नाही. हत्ती शाकाहार करतो पण बलदंड ताकद आहे. ब्रह्मचार्यासारखं दुसरं व्रत नाही. हत्ती वारंवार ब्रह्मचर्य भंग करतो ताकद असताना सुद्धा. सिंह वर्षातून एकदाच ब्रह्मचर्य भंग करतो, पण हत्तीचं गंडस्थळ फोडण्याची ताकद ठेवतो. काय ठेवतो? हत्तीपेक्षा कमी बलवान आहे पण ब्रह्मचर्याचं पालन करतो. वर्षातून एकदाच ब्रह्मचर्य भंग करतो. सिंहनी बरोबर एकदा व्रत होतो, पण हत्तीचं गंडस्थळ फोडण्याची ताकद ठेवतो. शाकाहारासारखा आहार नाही. ऐका, मांसापेक्षा, कणकीपेक्षा 10 पट ताकद मांसात आहे. मांसापेक्षा 50 पट ताकद दुधात आहे. दुधापेक्षा 100 पट ताकद तुपात आहे. मग ज्याला तूप मिळालं त्यानं रविवार साजरा करायची काय गरज? माणसं करतात हे दुर्दैव. तुम्हाला एक सांगू, मदिरापान करू लागली, तिला मांस खाण्याची इच्छा झाली आणि नशेत असल्यामुळे तिला काही कळालं नाही. तिनं तलवार घेतली आणि गडद अंधारामध्ये गोठ्यात शिरली. गोठ्यात शिरल्याबरोबर रात्रीची वेळ असल्यामुळे तिला कळालं नाही. तिथं गाई, वासरं आणि काही बोकड बांधलेले होते. तिनं तलवार घेऊन गेली आणि बोकडाच्या मानेवर तलवार फिरवायच्या ऐवजी गायीच्या, वासराच्या मानेवर तलवार फिरवली. ती गोमाता होती. तिला कळालं नाही. कलेवर घेऊन निघायच्या अगोदर मारताना ते वासरू ओरडलं, हंबरलं आणि तिच्या लक्षात आलं ओरडण्यावरून की आपल्याकडून चूक झाली. गोवत्साला मारलं. शिव 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 एवढंच बोलली आणि मांसाच्या लालचीनं तिनं तेही मांस शिजवून खाल्लं. महापाप घडली. पाप अनेक प्रकारचे. पाप आहे, उपापाप आहे, महापाप आहे, सूक्ष्म पाप आहे, आपापाप आहे. तुम्ही रस्त्यानं चालता मुंगी मेली तरी पाप घडतं. शेतीवर फवारणी करता पिकावर पाप घडतं. पण पापाचं परिमार्जन आपण करत नाही. नंतर जितकी ध्यान केलं पाहिजे, जितका जप केला पाहिजे होत नाही. सहज पाप घडून जातं, आपल्याला कळत नाही. आणि मग मात्र कालांतरानं ती मरण पावली. तिचं नाव सौमिनी होतं. ती सौमिनी ब्राह्मणी मरण पावली. प्रारब्धानं तिला नरक यातना भोगाव्या लागल्या. इतक्या भोगाव्या लागल्या. यमधर्मानं तिला चांडाळाची कन्या म्हणून जन्माला घातलं. उपजत आंधळी होती. आईबाप वारल्यामुळे कुष्ठरोग झाला. दीन आंधळी, रोज जर्जर, चांडाळी पूर्व दुष्कर्मामुळं जिवंतपणीच मरण यातना भोगू लागली. चिंध्या बांधलेल्या, तू गळतोय, याचं उष्ट खाऊन त्याचं उष्ट खाऊन दिवस काढू लागली. फार दयनीय अवस्था झाली आणि भीक मागायला लागली. पण ती गोकर्ण प्रदेशामध्ये आली. गोकर्ण लिंग जिथे आहे, तो दिवस होता महाशिवरात्रीचा. यात्रेकरू गोकर्णाला चालले होते. ती लिंगापासून लांब होती, पण क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी लिंग स्थापन केलेले असतात. कुठं कुठं झाडाखाली, कुठं कुठं काय. लोकांना वाटलं आंधळी असल्यामुळे ती भीक मागत होती. लोक सगळेच दानी असतात असं नाही. एका यात्रेकरून तिच्या हातात बिल्वपत्र टाकलं. तिनं ते बिल्वपत्र घेतलं, उजव्या हातानं चाचकडून पाहिलं, माग फेकून दिलं. माग एक शिवलिंग होतं, त्याच्यावर पडलं.
शिवरात्र असल्यामुळं नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवायचा जप चालला होता आणि तो कानावर पडत होता आणि तिनं फेकता फेकता म्हणली काय नमः शिवाय खायला देत नाही कुणी आणि बेलपत्र मागं टाकलं ते पडताना नमः शिवायचा उद्गार झाला एकदा बेलपत्र मागं फेकलं आणि माझ्या भोले बाबावर पडलं भोले बाबावर पडल्याबरोबर ते बिलबदल शंकराच्या पिंडीवर शिवलिंगावर पडलं चतुर्दशीच्या दिवशी तिला काहीच खायला मिळालं नाही भुकेमुळे झोपही आली नाही आणि मग या चांडाळणीकडून 4-5 दिवस नामश्रवण झालं महाशिवरात्रीच्या दिनी उत्तम पर्व काळी तिचं जागरण घडलं मुखातून नामस्मरण झालं शिवाचं बेलपत्र समर्पित झालं त्या दिवशी खायला काही मिळालं नाही त्यामुळे उपोषण घडलं जागरण नामस्मरण उपोषण सगळंच घडलं आणि कालांतरानं सकाळ झाली हळूहळू चांडाळी परतीच्या वाटेला निघाली अनेक दिवस उपवास असल्यामुळे शरीरामध्ये त्राण राहिला नाही मूर्छा येऊ लागली शेवटी कोलमडून खाली पडली तिथंच ती मरण पावली यमलोक आले नाही मायबाप शिवलोकातून शिवगण आले आणि दिव्य विमान शिवजींच्या आज्ञेमुळे तिला दिव्य विमानामध्ये सन्मानानं शिवलोकी नेलं पहिल्या जन्मात चांडाळीनं अज्ञानानं शिवशिव म्हणलं गोवत्स मारताना दुसरा जन्म चांडाळाचा जरी गोहत्या घडली तरी आणि चांडाळी झाल्याच्या नंतर महाशिवरात्रीच्या पर्व काळावर तिच्याकडून नमः शिवायचा जप झाला बेलपत्र शिवलिंगावर अर्पण झालं जागरण झालं आणि दिवसभर खायला काही मिळालं नाही त्यामुळे उपवास झाला ही चांडाळी सुद्धा शिवलोकाला गेली या महाशिवरात्रीच्या दिवशी जो बेलपत्र अर्पण करेल जो उपवास करेल जो शिवाचं नामस्मरण करेल आणि 12 वाजेपर्यंत जागरण करेल त्याला शिवलोकाची प्राप्ती शिवपुराण सांगतं आणि म्हणून आपणही ती करावी याचं चिंतन आपण केलं पाहिजे म्हणून या काल आपण पाहिलं की भैरवावतारावरून कसं भैरवाचा अवतार कसा झाला भैरवाचा अवतार झाल्यानंतर त्याला काशी क्षेत्र कसं दिलं हे कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं हनुमंताच्या रूपानं रुद्र रूप भगवंत शिवानं कसं धारण केलं रामलीला किंबहुना रामाचं कार्य माझ्या हनुमंतरायानं कसं केलं याचं काल आपण चिंतन केलं शेवटी अर्धनारी नटेश्वर हा भगवंतानं का रूप घेतलं याचं आपण चिंतन केलं खर तर आज आपण 12 ज्योतिर्लिंग कशी स्थापन झाली भगवंत शिवानं 12 ज्योतिर्लिंग इथं अवतार कशी घेतले याचं चिंतन आपल्याला पाहायचं आहे खर तर भगवंतानं पहिला अवतार ज्योतिर्लिंगामध्ये सोमनाथ या नावानं घेतला हे सोमनाथ ज्योतिर्लिंग जे आहे ते कसं निर्माण झालं ते निर्माण होण्याचं कारण काय याच्या अगोदर एक कथा येते अत्री अनुशयाने एक लिंग स्थापन केलं होतं त्याला अत्रीश्वर असं म्हणतात त्या अत्रीश्वराला सुद्धा गंगा प्रगट करून अनुशयेनं शिवलिंग तिथं स्थापन केलं त्याला अत्रीश्वर असं म्हणतात नर्मदेच्या तिथं नंदिकेश्वर झालं आणि नंदिकेश्वर झाल्याच्या नंतर नर्मदेच्या उत्तरेला सुद्धा एक लिंग तयार केलं अशी लिंग उपलिंग अनेक कथा आहे पण दक्षानं आपल्या अश्विनी आधी 27 कन्यांचा विवाह चंद्राबरोबर केला
त्या पत्न्यांनाही आनंद झाला, चंद्रासारखा नवरा मिळाला. पण नवरा मिळणं नाही, त्याचं वागणं कसं हे फार महत्वाचं. आमचे बाबा होते, माझे गुरु, लग्न झाल्यावर एक जोडपं दर्शनाला आलं. ते म्हणले बाबा आशीर्वाद द्या. म्हणले दिसतोय खरा पण वागण तेव्हा बरा. म्हणले दिसतोय चांगला पण वागण तेव्हा खरा म्हणायचं. चंद्र दिसायला चांगला. 27 मुली दक्षानं अश्विनी सहित चंद्राला दिल्या. जसा सोन्यामध्ये मणी सुशोभित करावा आणि मण्यामुळं सोनं सुशोभित व्हावं, तसं हा चंद्र 27 पत्न्यांसहित सुशोभित होता. त्याची रोहिणी नावाची जी पत्नी होती तिच्यावर जास्त प्रेम होतं त्याचं. बाकी पत्न्यांवर करत नव्हता. आणि ज्या 26 होत्या त्या बापाकडे गेल्या आणि दक्षाला सांगू लागल्या एकीवर जास्त प्रेम करतात, हे आमच्यावर प्रेम करत नाही. दक्ष जावयाकडे आला. त्यानं समजून सांगितलं सगळ्या आश्रितांना सारखं प्रेम केलं पाहिजे. चंद्रा, एकीवर जास्त प्रेम आणि बाकीच्यांवर कमी असं करून चालत नाही. जो विषम व्यवहार करतो तो नरकाला जातो. सगळ्यांवर सारखं प्रेम करावं. आता ज्याचं वागणं चांगलं आहे, कर्म चांगलं आहे, त्याचं चांगलंच होत असतं. ज्याचं वाईट कर्म आहे त्याचं वाईट होत असतं. चंद्र बलवान असल्यामुळे त्यानं दक्षाला मानलं नाही. पुन्हा ते तसंच वागायला लागला. एकाच बायकोवर प्रेम करायला लागला. पुन्हा सासरा आला. पुन्हा नीतिमानपूर्वक त्याला सांगितलं की चंद्रा ही बरोबर नाही वागणं, पण चंद्र ऐकत नाही. त्यावेळी दक्षाला राग आला. त्यानं शाप दिला, ए चंद्रा, माझ्या सगळ्या मुलींना सारखं वागवत नाही ना, जा क्षयरोगानं ग्रस्त होशील. चंद्राला शाप दिला. त्यावेळी चंद्रमा क्षयरोगी झाला, हाहाकार झाला. सगळे ऋषीमुनी एकत्र केले आणि सगळे लोक ब्रह्माजीला शरण आले. त्यावेळी ब्रह्माजीला सांगू लागले, ब्रह्मा असं म्हणले, हे ऋषी, चंद्राला दुःख प्राप्त होणं म्हणजे संसारिक दुःख आहे. चंद्रानं दुःख करावं. एखाद्या मुलाला कॅन्सर व्हावा. माझ्याकडे एक बाई आली होती मागे मागच्या कथेमध्ये, म्हणली महाराज या लहानग्याला कॅन्सर आहे आणि रडायला लागली. त्यावेळेस मी तिला सांगितलं, तू आई आहे म्हणून तुला वाईट वाटतं, पण या जीवानं माग काय कर्म केली ही तुला माहिती नाही. हे जर चित्रपट लागला तर तुला वाटेल देवानं दिलेली शिक्षा सुद्धा कमी आहे. आपण त्याच्या आई बाप आहे म्हणून आपल्याला तसं वाटतं, आपल्या जवळचे म्हणून तसं वाटतं, पण त्या जीवानं काय काय कर्म केले. ब्रह्म म्हणतात चंद्र क्षयरोगी झाला, पण चंद्राचं एवढंच कर्म वाईट आहे असं नाही. यानं अनेक कर्म वाईट केले. यानं आपल्या गुरुच्या घरी जाऊन गुरु पत्नीचं अपहरण केलं. बृहस्पतीच्या घरी जाऊन दैत्यांना जाऊन हा भेटला. त्यांच्या बाजूने हा देवतांच्या विरुद्ध लढला. जेव्हा मी आणि अत्रीनं विरोध केला त्यावेळी यानं बृहस्पतीला त्यांची बायको जी तारा आहे ती परत केली. पण तारा घरी आली बृहस्पतीच्या, म्हणजे याच्या गुरुच्या, पण ती गरोदर होती. तिला विचारलं मी, हा गर्भ कुणाचा आहे, तर तिनं सांगितलं चंद्राचा आहे. बृहस्पती तिला स्वीकारायला तयार होईना. शेवटी मी आणि अत्रीनं मध्यस्थी केली आणि मी सांगितलं की स्वीकार करा तिचा. त्यावेळी एका अटीवर स्वीकार करीन असं बृहस्पतीनं सांगितलं. हिनं तो गर्भ काढून टाकावा आणि मग महर्षी मी त्या ताराचा गर्भ त्याग केला. खर तर याच्या इतकं पाप कोणीच केलं नाही. गुरु पत्नी बरोबर रथ होणं, मित्राच्या पत्नी बरोबर रथ होणं, राजाच्या पत्नी बरोबर रथ होणं, याच्या इतकं दुःख मातृगमनाचं पातक आहे. यानं ते पातक केलंय. मी सांगतो ऋषीमुनी, हा चंद्र जर प्रभास क्षेत्रामध्ये जाईल आणि तिथं मृत्युंजय मंत्राचा जप करेल आणि शिवाराधना करेल तर याचा क्षय रोग बरा होईल. प्रतिदिन यानं प्रभास क्षेत्रामध्ये मृत्युंजय मंत्राचा जप करून माझ्या भोले बाबाचं भजन करावं आणि सगळे ऋषी
पुन्हा जिथं चंद्र आणि दक्ष स्थित आहे तिथं आले. सगळ्या ऋषींनी चंद्राला बरोबर घेतलं, प्रभास क्षेत्रामध्ये गेले. सरस्वती आदी सगळ्या देवतांना आवाहन केलं प्रभास क्षेत्रामध्ये. तिथं मृत्युंजय मंत्राद्वारा पार्थिवार्चन लिंगाची स्तुती केली आणि खऱ्या अर्थानं शिवजीची आराधना करायला सुरुवात केली. 6 महिने जप केला निरंतर चंद्राने, 6 महिने. आणि वृषभध्वजाचं पूजन केलं महामृत्युंजयच्या मंत्रानं. 10 करोड संख्या मृत्युंजय मंत्राची झाली आणि चंद्र तिथं स्थित झाला. मंत्र स्वरूप भगवान तिथं स्थित झाले. चंद्राकडे पाहून भक्तवत्सल माझे भोले बाबा प्रसन्न झाले आणि प्रगट झाले आणि चंद्रमाला म्हणू लागले, हे चंद्रमा, तुझा क्षयरोग मी दूर करतो, सगळे अपराध क्षमा करतो. चंद्रमा आणि सगळ्या ऋषींवर प्रसन्न होऊन भगवंत शिव या प्रभास क्षेत्रामध्ये सोमेश्वर नावानं प्रगट झाले. जो कोणी या सोमेश्वराचं पूजन करेल, दर्शन करेल, त्याचे कुष्ठ क्षय सगळे रोग विनाश होतील. आणि तिथं चंद्रकुंडामध्ये जो स्नान करेल तो दैदिप्यमान माझ्या भोले बाबाला आवडणारा भक्त होईल. म्हणून चंद्रकुंड हे सगळ्या पापांचा नाश करणार आहे. माणसानं तिथं स्नान करावं, प्रभास तीर्थाची परिक्रमा करावी. प्रभास तीर्थाची जो परिक्रमा करेल तो पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करण्याचं पुण्य मिळेल आणि स्वर्ग प्राप्ती होईल. सोमेश्वर लिंगाचं दर्शन करून मनुष्य सगळ्या पापातून मुक्त होईल आणि मनोवांछित फल प्राप्त करेल. असा हा सोमनाथ महिमा. सोमेश्वरा शिव सोमेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वरा शिव सोमेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वरा शिव सोमेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, बोले नमः शिवाय. सोमनाथाय शिव सोमनाथाय, हर हर बोले नमः शिवाय. सोमनाथाय शिव सोमनाथाय, सोमेश्वर भगवान, दुसरं मल्लिकार्जुन. मी तुम्हाला तारकासुराचा वध केल्याच्या नंतर मी सांगितलं होतं की क्रौंच पर्वतावर कार्तिक राहायला गेला. कारण गणपती बाप्पाचं लग्न पहिलं लावलं, राग आला कार्तिकेला. कार्तिके क्रौंच पर्वतावर ज्योती स्वरूपामध्ये राहू लागला. पार्वतीला आपल्या बाळाचा वियोग सहन होईना म्हणून भगवंत शिवाला घेऊन क्रौंच पर्वतावर गेली. आणि क्रौंच पर्वतावर गेल्याबरोबर पुत्र स्नेहानं व्याकुळ झालेले शिव तथा पार्वती क्रौंच पर्वतावर जातात. तिथून 3 योजन दूर कार्तिकेय निघून जातो. आजही ज्योती स्वरूपात 3 योजन दूर क्रौंच पर्वतापासून कार्तिकेय आज तिथं विराजमान आहे ज्योतीच्या स्वरूपामध्ये. पण अमावस्येच्या दिवशी साक्षात शिव तिथं जातात आणि पौर्णिमेच्या दिवशी आजही भगवंत शिवाची अर्धांगिनी पार्वती माता निश्चित स्वरूपामध्ये त्या पर्वतावर राहतात. मल्लिका म्हणजे पार्वती
आणि अर्जुन म्हणजे शिव, हे दोघे मिलित स्वरूपात अद्वितीय शिवलिंग तीनही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्या लिंगाचं जो दर्शन करेल तो पापानं मुक्त होतो, मनोरथ पूर्ण होता, संदेह नासतात, दुःख दूर होतं आणि परम सुख प्राप्त होतं. तो पुन्हा कधी जन्माला येईल असं मल्लिकार्जुन ते दुसरं शिवलिंग सांगतो. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. मल्लिकार्जुन शिव मल्लिकार्जुन, हर हर भोले, नमः शिवाय. मल्लिकार्जुन शिव मल्लिकार्जुन, हर हर भोले, नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. अवंती नगरी आत्ताच उज्जैन, अतिशय शिवार असलेली प्रिय नगरी, सगळ्या जीवमात्राला मुक्ती देणारी नगरी. अवंती नगरी जे आत्ताच उज्जैन, वेद तत्पर, वेदामध्ये परायण असलेला एक श्रेष्ठ ब्राह्मण तिथं राहायचा, अग्निहोत्र करायचा, शिवपूजेमध्ये सदा रत राहायचा, प्रतिदिन शिवपूजा करायचा, लिंगाची पूजा करायची. नंतर त्यानं सुंदर गती प्राप्त केली. मरण झाल्यावर त्याचे 4 पुत्र होते. माता पित्याची आज्ञा स्वीकार करणारे. त्याच्यातला सगळ्यात मोठा पुत्र होता, त्याचं नाव देवप्रिय. त्याच्या बाद प्रिय मेधा, तिसरा सुकृत आणि चौथा धर्मनिष्ठ सुरत. त्यांच्या वागण्यामुळं जगामध्ये कीर्ती झाली होती त्यांची. इकडे रत्नमाल पर्वतावर दूषण नावाचा एक असुर जन्माला आला. तो महाबलवान होता. दैत्यराज ब्रह्माजीच्या वरदानानं हा दूषण नावाचा राक्षस रत्नमाला पर्वतावर माजला. वेद धर्म करणाऱ्या सगळ्या लोकांना त्यानं नासवायला सुरुवात केलं, जीवे मारायला सुरुवात केली. सगळे ब्राह्मण त्यानं संपवले, परंतु एक मात्र रम्य अवंती नगरी, अवंती नगरी रम्या तत्रैकाः, या रम्य नगरीमध्ये अवंतिकामध्ये हे ब्राह्मण मात्र शिवाची पूजा करायचे काही थांबेना. दैत्य तिथं आला, मोठी सेना घेऊन आला अवंती नगरीमध्ये, उज्जैनमध्ये. आणि उज्जैनमध्ये आल्याच्या बरोबर सरसेनापतीला बोलवलं आणि त्या ब्राह्मणाला बोलवलं. हे ब्राह्मण माझ्या आज्ञेची का पालन करत नाही, का शिवाची पूजा करतो? या जगाचं पालन करणारा माझा भोले बाबा आहे, तोच सुख प्राप्त करतो. त्यानं सांगितलं, मी जे सांगतोय याच्या पुढं इथं कुणीही शिवपूजा करणार नाही अवंती नगरीमध्ये. परंतु ते ब्राह्मण काही ऐकेना. शेवटी यानं सैन्य लावलं, ब्राह्मण मारायला सुरुवात केली. त्याच वेळेस ब्राह्मणांना मारत असताना या अवंती नगरीमध्ये भगवंत शिवाचं प्रगटीकरण झालं. ते महाकालाच्या स्वरूपामध्ये
आणि दुदुंबी वाजायला लागली. महाकाल प्रगट झाले. तिसरं नेत्र उघडलं. हातामध्ये त्रिशूळ आहे. भस्मलेपन केलेलं आहे. जटा बहार आहे. डोळ्यातून अग्नी तांडव करतात भगवंत महाकाल. आणि मग मात्र त्यानं त्या दैत्याला मारलं. सगळ्या ब्राह्मणांना स्थिर केलं आणि महाकाल रूपी स्वयं महेश्वरानं प्रसन्न होऊन त्या ब्राह्मणांना आश्वासन दिलं, वर मागा. त्यावेळी त्यांनी सांगितलं, आपण संसारिकांचे रक्षण करणारे महाकाल, आप सदैव यह नगरी में निवास करी आणि सदैव मनुष्य प्राण्याचा उद्धार करा. ब्राह्मण मुक्त झाले. 4 दिशांना एक कोस परिमाणवान लिंगरूपी शिवजीच्या कल्याणमय क्षेत्रामध्ये प्रस्थापित झालं. आजही उज्जैन मध्ये जो महाकाल आहे तो 4 कोस दूर त्याचा व्यास आहे. 4 कोस दूर जो कोणी राहील, जो कोणी शिवाची पूजा करील, त्याचं दर्शन करील, त्याच्या कामनेची पूर्तता होईल. जो कोणी या शिवलिंगाची उपासना करेल त्याचं मनोरथ पूर्ण करेल. सदैव मी उज्जैन नगरीमध्ये वास करेल असं महाकालानं सांगितलं. म्हणून महाकालाचं दर्शन करीत हे ज्योतिर्लिंग आहे. महाकालेश्वर भगवान कालेश्वरा शिव कालेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. कालेश्वरा महाकालेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. कालेश्वरा शिव कालेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. कालेश्वरा महाकालेश्वरा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. कधी काळी भक्ती संपन्न भगवान नारद मुनीनं गोकर्णेश्वर या लिंगाजवळ तपश्चर्या केली. त्याच्यानंतर ते विंध्य पर्वतावर आले आणि विंध्य पर्वतावर नारद मुनी तपश्चर्या करू लागले. विंध्य पर्वताला अहंकार झाला की माझ्यासारखा न्यूनता नसलेला श्रेष्ठ कोणी नाही. अहंकार झाला. नारदाच्या पुढे उभा राहिला. त्यावेळी नारदांनी एक श्वास सोडला आणि दुःखी झाले. नारद त्या विंध्य पर्वतावर. विंध्य पर्वत प्रकट झाला. ये मुनी, माझ्यात काय कमी आहे की तू दुःखी झाला, निश्वास सोडला? त्यांनी सांगितलं, तुझ्यात सगळं चांगलं आहे, परंतु सुमेरूपेक्षाही तू उंच आहे. पण सुमेरूवर देवता गणांचा वास आहे, तुझ्यावर कोणताच देव वास करत नाही विंध्याचल. त्यामुळे मला दुःख झालं. विंध्याचलाला हे ऐकून दुःख झालं. विंध्याचल पर्वतानं विचार केला, मी आराधना करेल, मी तपश्चर्या करेल, शिवजीची शरणे मी भोले बाबाच्या शरणागत पत्करेल. आणि त्यानं
शिवाची आराधना चालू केली. 6 महिने आराधना केली. शिव ध्यान झाला. तपस्थानामधून किंचित हल्ला नाही आणि शिवजी प्रसन्न झाले. शिवजी प्रसन्न झाल्याबरोबर ज्या ठिकाणी प्रसन्न झाले तिथं विंध्याचलाला विचारलं तुला काय पाहिजे. मग त्यानं सांगितलं मा इथे तू कायम स्वरूपी स्थित राहा. भगवंत 2 लिंगामध्ये तिथे स्थित झाले. ओंकार शिव स्थित झाले आणि जिथं त्यांनी पार्थिव लिंग तयार केलं होतं तिथं परमेश्वर स्वरूपामध्ये ओंकाराच्या स्वरूपामध्ये स्थित झाले. हाच ओंकारेश्वर या विंध्याचल पर्वताच्या तपश्चर्येने प्रगट झाला. त्या ज्योतिर्लिंगाचं जो दर्शन करेल त्याला मात्र आयुष्यभर देवतेचा वास मिळेल असं फलप्राप्ती शिवपुराणानं सांगितली. हे ओंकारेश्वर विष्णूचे 2 अवतार झाले नरनारायण. या विष्णूच्या 2 अवतारामध्ये बद्रिकाश्रमामध्ये त्यांनी तप केलं. या नरनारायणानं तप केल्यानंतर बद्रिकाश्रमामध्ये बरेच वर्ष निघून गेले. स्वयं नरनारायण लोक कल्याणाच्या इच्छेखातर भगवंत भोलेबाबाचं तप बद्रिका वनामध्ये केलं आणि भगवंत प्रगट झाले. दोघांना विचारलं तुम्हाला काय हवंय. या नरनारायणाने सांगितलं ह्या हिम आच्छादित प्रदेशामध्ये तुम्ही ज्योतीच्या स्वरूपामध्ये राहावं. म्हणून भगवंत हिमालयामध्ये आजही केदारनाथामध्ये ज्योतीच्या स्वरूपामध्ये विराजमान आहेत. जो कोणी याची पूजा करेल इच्छित फल प्राप्त होईल. पांडव ज्यावेळी यात्रा करत असताना या केदारनाथाच्या तिथून चाललेले असताना महिषा स्वरूपामध्ये त्यांना भगवंत दिसले. पांडवांनी त्यांची शेपूट पकडून थांबवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जिथं महिष रूपधारी शिवाला पांडवांनी शेपूट पकडून थांबवलं खालच्या बाजूला मुख करून ते तिथं स्थित झाले. जो कोणी शिवजीचं हे स्वरूप पाहिल त्याची पापापासून सगळी मुक्तता होते. बद्रीवनाची जो यात्रा करेल तो जीवनमुक्त होतो. नर नारायण केदारेश्वर आणि शिवजीचं जो दर्शन करेल तो मुक्तीचा अधिकारी होतो. आणि केदारनाथ बद्रीवनाच्या यात्रेमध्ये ज्याला मृत्यू येतो तो पुन्हा जन्माला येत नाही. इतका महिमा या ज्योतिर्लिंगाचा आहे. केदारनाथाचं प्रगटीकरण या नर नारायणासाठी झालं. केदारनाथाय शिव केदारनाथ हर हर भोले नमः शिवाय. केदारनाथाय शिव केदारनाथ हर हर भोले नमः शिवाय.
कसं प्रगट झालं तर भीम नावाचा राक्षस होता. त्याच्या आईचं नाव कर्कोटी. ही कर्कोटी तिच्या पोटातून हा भीम नावाचा राक्षस निर्माण झाला. याचा बाप कुंभकर्ण होता. राक्षसी स्वयं सह्य पर्वतावर ही आपल्या पुत्राबरोबर वास करत होती. एका लहानपणी या भीम नावाच्या राक्षसानं आईला विचारलं, आई माझा बाप कुठं दिसत नाही. त्यावेळी तिनं सांगितलं, आपण एकटे का इथे राहतो मला सांग. त्यावेळी तिनं सांगितलं, तुझा बाप हा रावणाचा छोटा भाऊ कुंभकर्ण. ज्यावेळी रामानं स्वयं त्याला मारलं, तर माझा पती मेल्याच्या नंतर मी माझ्या आईबापाकडं या पर्वतावर वास करत होते. परंतु सुतीक्ष्ण नावाचे ऋषी यानं माझ्या आईबापांना भस्म केलं. मी एकटी पडली. अगस्ती शिष्य सुतीक्ष्णानं पाहिल्याबरोबर माझ्या आईबापाला भस्म केलं. मी एकटी पडले. दुःखी होऊन मी या पर्वतावर राहायला लागले. एक दिवस या पर्वतावर राहत असताना रावणाचा छोटा भाऊ कुंभकर्ण आला आणि त्यानं बळजबरीनं माझ्याशी संभोग केला आणि त्यावेळी तुझा जन्म झाला. पण नंतर बलवान कुंभकर्ण कुणालाच ऐकत नव्हता. पण रावणानं त्याला मारलं. भीमाच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला की ज्या हरीनं माझ्या बापाला मारलं त्या रामचंद्र माझ्या वडिलांना मारलं, माझ्या काकाला मारलं, मी त्याला त्रास देईन. म्हणून हा भीम, बलवान भीम, राक्षस पुत्र भीम सूर्याला सुद्धा दृष्टी लागावी इतकं तेज त्या भीमाकडे होतं. इंद्रासहित सगळ्या देवतांनी प्रणाम करावा इतकी ताकद होती. चालून गेला इंद्रपुरीवर. इंद्रपुरी, ब्रह्मपुरी सगळी संपवली आणि सगळ्या देवता ब्रह्माला म्हणले, या पाप्याला जो वर पाहिजे तो देऊन टाका, एकाची कटकट संपवा. आणि मग मात्र त्याला तयार झाले वर द्यायला. हे राक्षस मी प्रसन्न आहे, वर माग. तर भीमानं वर मागितला, मला अप्रतिम बल द्या की माझ्याकडून मला कुणी हरवलं नाही पाहिजे. ब्रह्माजीला प्रणाम केला. ब्रह्माजीचा वर मिळाला आणि बलदान अप्रतिम अतूट बल घेऊन हा भीम गर्वयुक्त राक्षस आईला प्रणाम करू लागला. त्यावेळी ज्या सुदीक्षिणाला पाठीमागच्या जन्मात असलेला ऋषीनाथा झालेला राजा महावीर शिवभक्त हा सुदीक्ष्ण महाराज त्याच्यावर चाल करून गेला. त्याला बंदिवासात टाकलं. पण बंदिवासात असताना सुद्धा प्रेमपूर्वक लिंगाचं पूजा करू लागला हा राजा. त्यामुळे हा भीम म्हणू लागला, तू का पूजा करतो? म्हणजे सर्वस्व देणारा माझा भोले बाबा आहे. अरे म्हणजे तुझ्या भोले बाबाला माझ्या काकानं बगले दाबून ठेवला होता, सेवक म्हणून ठेवला होता, तू काय देणार? परंतु राजा ऐकत नाही. बंदिवासात सुद्धा शिवपूजा करू लागला. त्यावेळी दुःखी झालेले सगळे ऋषी मुनी हे राजे भगवंत शिवाला शरण जातात आणि स्तुती करू लागतात. त्यावेळी भगवंत शिव प्रसन्न होतात आणि वर मागा म्हणून ऋषींना सांगतात. त्याने सांगितलं, आम्हाला त्रास देणारा, या राजाला त्रास देणारा हा भीम संपवा. हा कुंभकर्ण पासून उत्पन्न झालेला कर्कटिका बलवान पुत्र राक्षस भीमाला तुम्ही मारा. त्यावेळी सांगितलं, तुम्ही त्या राजाला जाऊन सांगा, मी जन्म घेणारा, मी अवतार घेऊन या भीमाला संपवतो. आणि भगवंत प्रगट झाले ते भीमाशंकर स्वरूपामध्ये. आणि भीमाशंकर स्वरूपामध्ये प्रगट झाल्याबरोबर सांगितलं, इथाली औषधी जगात असा रोग नाही की जो पूर्ण करणार. भीमाशंकरला निर्माण होणाऱ्या औषधीचे नामला रोग पूर्ण करेल. आणि भगवंतानं सांगितलं की मी या भीमाशंकर क्षेत्रामध्ये मी नित्य वास करीन. तो भीमाशंकर स्वरूपामध्ये लिंग प्राप्त झालं तेच भीमाशंकर. जो कोणी या भीमाशंकर
एखादे औषधी जो ग्रहण करेल त्याला निरामय आरोग्य प्राप्त होईल आणि हे लिंग सदा पूजनासाठी भगवंत शिवानं नित्य उपलब्ध केलं हे भीमाशंकर क्षेत्रामध्ये